साहेब तुमचं नाव सांगा, नाव कॅमेराला नाव सांगा तुमचं. जय. अदिती. जय कदिती. जय घ्या नाव घ्या. हा अरे देवा, अरे मला नाही जवळ, सांग ना काहीतरी. ते घ्या ते पिकल्या पानाचा देत की वो हिरवा. अरे लावणीचा कार्यक्रम चालू आहे काहीचा. काय तुम्ही नुसतं ऐका, बोलू नका काही. बर जोक सांगा एखादा जोक. मी धक्का देईल ना तेव्हा आता नाही धक्का. बरं, बायको नवऱ्याला म्हणते की स्वर्गात गेल्यावर नवरा बायको एकत्र राहत नाहीत. तर नवरा म्हणतो अगं म्हणूनच तर त्याला स्वर्ग म्हणतात. सांगा पुढे. अरे पुढे सांगा. अरे अर्धवट काय सांगता. चला जोक सांगा, बक्षीस मिळवा. अरे या अरे आगे. अरे ललिता जी और बच्ची आते गए बच्ची. 2 मुंग्या असतात. 2 मुंग्या असतात. मग येते मला ऐकायला ओरडते कशाला. अरे 2 मुंग्या असतात, त्या देवळात जातात का देवाचं दर्शन घ्यायला. मुंग्या देवाचं दर्शन घेतात. एक मुंगी असते ना, तो प्रसाद खाते. दुसरी मुंगी प्रसाद खात नाही, कारण तिला डायबिटीज असतो. नाही तिचं डाएट असतं. अरे ती काय मोठी जाडी असते की काय. अरे मग मुंगी नसेल, मुंगळा असेल त्यो. नाही मुंगीच होती. तुम्ही चांगला जोक सांगितलेला आहे. हे घ्या तुम्हाला बक्षीस. 200 रुपये द्या. अरे ते विचारा बसले का बक्षीस नाही दे. हे बघा, तुमच्यासाठी खास गेम आहे. तर फक्त 20 रुपये द्यायचे, ह्या सगळ्या रिंगा घ्यायच्या आणि तुम्ही यात नेम लावायचा आणि हे बक्षीस जिंकायचं आहे तुम्ही. ठीक आहे, फक्त 20 रुपयाला हा गेम आहे. पैसे नंतर देणार. 20 रुपये देण्याचं तुम्ही कबूल केलंय. आम्ही जिंकलो तर 20 रुपये देणार. नो प्रॉब्लेम. जबरदस्त मॅडम, तुम्ही जिंकलेले आहात. जबरदस्त. पण श्रीचं गिफ्ट खाली ठेवलं होतं मॅडम. रेब्यांचा गॉगल आहे ना, तो ह्याच्यासाठी आहे मॅडम. ते मी चुकून ठेवला होता. हा माझा गॉगल आहे. हा बघा, हा माझा आहे मॅडम. अरे साबण घ्या, मस्त कपडे धुवा. अरे असं करू नका मॅडम, लोकांसमोर आमची पोल खोलू नका. तुम्ही जिंकलेले आहात, कॉंग्रॅच्युलेशन. या साबण घरी घेऊन कपडे धुवा छान. अरे अरे आता आयुष्यभर चष्मा लावून राहावं लागतंय. Come on. जाम भारी. काय नाही तर यांनी एक पंच काढला, त्यामुळे यांना बक्षीस देण्यात. तर अशी होणार सून मी या घरची. ही टीम इथं जिंकलेली आहे असं आम्ही अनाऊन्स करतो. प्लीज माझा गॉगल मला परत करा. अरे असं करू नका. अरे लुटून गेल्या रे. अरे लुटून गेल्या या बायका. 3D म्हणजे दिल दोस्ती दुनियादाराची टीम या जबरदस्त. डायरेक्टर प्रोड्युसर सगळं या ठिकाणी आलेले आहेत, सगळे ऍक्टर. पण सर काय हे छोटासा गेम आहे. इकडे म्हणजे अशा पोळ्या लाटायच्या आहेत, पण रेशमा जी आहे त्या यामध्ये भाग घेऊ शकत नाही, कारण की ती नेहमीच पोळ्या लाटते आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे तिला सवय आहे. पण ती आता जज होणार आहे आपली. तर तुम्ही 2-2 जोड्या आणि पटापट पोळ्या लाटा. 1 मिनिटात देऊ जास्त पोळ्या लाटा, त्याला बक्षीस या ठिकाणी. चला पटकन. 1 2 3 जवळ. शाबास व्हेरी गुड. चालेल. होली गावाची पोळी. अरे पोळी. या एकदम फॉरेनला राहण्यासारखा हा करतो हा पोरगा. एकदम फॉरेनला नाही रे. या पोलीकडे बघ जरा. अरे हा व्हेरी गुड. एवढ्या वेळात मधमाशा मधाची पोळी बनवतात. यांना एक पोळी बनवता येत नाही, हरकत नाही. चला
हरकत नाही हरकत नाही याचं बिल होत नाहीये. अरे हे काय रे लाटण्यात प्रॉब्लेम येते त्या लाटण्यात नाही तुझ्या लाटण्यात प्रॉब्लेम होता. अरे ती पोळी नाही अरे बरेच दिवस बाहेर देशामध्ये असल्यामुळे अशा प्रकारच्या चपात्या यांनी केलेल्या आहेत. लहान मुलांच्या चित्रातलं घर म्हणून पण हे वापरता येऊ शकतं. 5 4 3 अरे 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 एक मिनिट आधीच्या 12 आणि ह्या 5 17 आणि ह्या 2 19 पोळ्या झालेल्या आहे आणि सव्वा 19 पोळी झालेल्या आहे. एक मिनिट हा बोल हा नाही एक मिनिट नाही 19 पोळ्या झालेल्या आहे इथं. अजून पाहिजे का त्यांना? ठीक आहे पाठवतो बाकीचे सगळे पाठवतो काय हरकत नाही. ओके थँक्यू सर आमच्या पाहुण्यांसाठी थँक्यू सो मच सर थँक्यू सर आमच्या पाहुण्यांसाठी पोळ्या लाटून दिल्या तुम्ही त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. क्या बात आहे. माझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय मी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवतो. मला खूप इच्छा असते माझ्यासाठी कुणीतरी टाळ्या वाजवाव्यात. आणि पार्टी ही एक अशी गोष्ट असते जी आमच्या नशिबीच नसते. कारण कुठलाही कार्यक्रम असो आम्ही स्टेजवरच असतो. आमची खूप इच्छा असते की समोर बसून तो एन्जॉय करावा. पण खरं तर ते कधीच येऊ नये कारण ह्याच्यावरच घर चाललंय आमचं. हे चाललंय ते फार बरं चाललेलं आहे. तेव्हा सगळ्या उपस्थित माझ्या लाडक्या कलाकारांचं मी स्वागत करतो. बाकी कसे सगळे मजेत ना? जरा मोठा आवाज उद्या हसताय ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसलंच पाहिजे कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमच्यासाठी तुमचा लाडका कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. मंडळी ज्या एका गोष्टीची सगळ्या कलाकारांना उत्सुकता लागलेली असते. वर्षभर आपण मनापासून काम करतो आपल्या लाडक्या झी मराठीसाठी आणि वर्षानंतर एक मायेची शाबासकी जी आपल्या पाठीवर पडणार असते ती शाबासकी म्हणजेच झी मराठी अवॉर्ड 2015. या अवॉर्ड सोहळ्याची ती सगळी तयारी सुरू आहे आणि आज आहे नॉमिनेशन पार्टी. अर्थातच पार्टीच आहे. नॉमिनेशन तर अनाऊन्स झालेलेच आहेत. सगळ्यांना माहिती आहे की कोणाचं नॉमिनेशन आहे. पण प्रत्येकाच्या मनामध्ये ती हुरहुर आहे. प्रत्येकाच्या पोटामध्ये तो गोळा आहे की 1 तारखेला काय घडणार आहे. कारण येत्या 1 नोव्हेंबरला हा सोहळा आपण साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं पहिल्यांदाच असं झालंय गेल्या 1.25 वर्षात की चला हवा येऊ द्याचं स्टेज सोडून आम्ही मुंबईला आलो. कारण आम्ही राहतो कुठल्या गावात सगळ्यांना माहिती आहे. थुकरटवाडी हे आमचं गाव. बरं मी एकटा येणार म्हटल्यानंतर ते जमत नाही. तिची सगळ्यांची तिकीट काढावी लागली. ते सगळे म्हणाले आम्ही सुद्धा येणार. सकाळपासून एवढं मोठा हा माहोल आम्हाला बघायची सवय नाही ना. त्यामुळे 5 स्टार हॉटेल ते बाहेरच रमतायत गमतायत. बऱ्याच वेळेला सिक्युरिटीवाल्यांनी त्यांना अडवलं पण ते सगळे आलेले आहेत. तेव्हा पहिल्यांदा ही थुकरटवाडी आज मुंबईत आलेली आहे. मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं तर सगळीकडचा माहोल मी बघून घेतला आणि बाहेरही बऱ्याच गमती जमती झाल्या. त्या काय झाल्या त्याही मला तुम्हा सगळ्यांना सांगायच्या आहेत. सिक्युरिटी चेकमध्ये भरपूर लोकांना अडवण्यात आलं आज कारण 5 स्टार हॉटेल आहे. सिक्युरिटी चेक होणार. बॅगा वगैरे तपासल्या जाणार. काहींना सवय असते. आमच्यासारखे नवीन असतात आम्हाला काहीच माहीत नसतं. तर सिक्युरिटी चेकमध्ये असं झालं दिल दोस्ती दुनियादारीमधल्या रेश्माला पहिल्यांदा अडवण्यात आलं असं मला कळलं. आता का अडवण्यात आलं हे नंतर मला कळलं. सिक्युरिटी चेकवाल्यांनी तिची पर्स चेक केली तर त्याच्यामध्ये 2 प्लेट पोहे सापडले म्हणे. मी मराठी झी मराठी.